जेव्हा वैभव आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडायला गेला तेव्हा त्या वृद्धाश्रमाच्या संचालिका तिथे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे वैभवला एक रात्र तिथं राहावं लागलं. जेव्हा रिसेप्शनवर बसलेल्या मुलीने वैभवला एका वृद्ध व्यक्तीला भेटायला सांगितले तेव्हा वैभवचा चेहरा चिंतेने भरला. जसा तो त्या वृद्ध व्यक्तीजवळ पोहोचला तसं त्याला त्या वृद्ध व्यक्तीचं सत्य समजलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते तर त्याचे शहरातल्या प्रसिद्ध वात्सल्य वृद्धाश्रमातलं दृश्य होतं. त्या ठिकाणी वैभव नावाचा एक 35 ते 40 वर्षांचा व्यक्ती आपल्या 70 वर्षीय आईला सोडण्यासाठी आला होता. रिसेप्शनवर असलेल्या मुलीने वैभवच्या इच्छेला हळूच विरोध केला. हे पहा मॅडम, मी जे काही सांगतोय ते समजून घ्या. माझ्याजवळ एवढा वेळ नाही. मी पुन्हा माझ्या आईला इथे घेऊन येऊ शकत नाही. म्हणून तुम्ही तिला आजच ॲडमिशन घ्या आणि तिला आतमध्ये घ्या. तुम्ही म्हणत असाल तर मी आत्ताच 1,00,000 रुपयाचा चेक देतो तुम्हाला. फक्त तुम्ही माझ्या आईला इथे ठेवून घ्या. अहो सर, मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आईला आज ॲडमिशन दिलं जाऊ शकत नाही. या वृद्धाश्रमाच्या संचालिका सध्या शहराबाहेर गेल्या आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत त्या परत येतील. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या आईला परत घेऊन जा. आज काही त्यांचं ॲडमिशन होणार नाही. आणि उद्या पुन्हा इथे या, रिसेप्शनवरील मुलगी म्हणाली. तेव्हा वैभव रागावर नियंत्रण ठेवत म्हणाला, अहो मॅडम, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण तुम्ही माझी पण मजबुरी समजून घ्या ना. आम्ही खूप दूरवरून आलो आहोत. 3 दिवसांनी माझी सिंगापूरची फ्लाईट आहे. मला अजून माझी स्वतःची सगळी तयारी करायची आहे. प्लीज माझ्या परिस्थितीला समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्ही. ही चर्चा चालूच होती की तेवढ्यात वैभवचा फोन वाजला. त्याच्या बॉसचा फोन होता. हॅलो सर, वैभव म्हणाला. तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला, मिस्टर वैभव, तुम्ही मला अजून डॉक्युमेंट्सचा ईमेल केला नाही. तुम्ही तर म्हणाला होता की आज दुपारपर्यंत सगळे डॉक्युमेंट्स मला ईमेलद्वारे पाठवणार आहात. हो सर, मी आत्ताच तुम्हाला ईमेल करतो. थोडा वेळ थांबा, वैभव घाबरत म्हणाला. तेव्हा त्याचे बॉस म्हणाले, पण मिस्टर वैभव, तुम्ही तुमच्या कामाप्रती एवढे बेजबाबदार कसे काय असू शकता की अजूनपर्यंत मेल पाठवला नाही? नाही सर, खरं तर मी एका संकटात सापडलो आहे. मी आत्ताच तुम्हाला मेल करतोय. वैभव त्याच्या बॉसला स्पष्टीकरण देणार तोच समोरून फोन कट झाला. त्याच्या बॉसने फोन कट केला होता. चिंता आणि टेन्शनमध्ये असलेला वैभव आपलं डोकं पकडून खुर्चीवर बसला. आपल्या मुलाला असं तणावग्रस्त पाहून जवळ बसलेल्या अनुराधाताई व्याकुळ झाल्या. वैभव पुन्हा त्या मुलीला म्हणाला, मॅडम, तुम्ही बघत आहात ना माझ्या मागे किती व्याप आहे. एका बाजूला बायको, मुलं आणि घरातलं टेन्शन, तर दुसऱ्या बाजूला परदेशातील नोकरी. मी काय करू? माझ्या भविष्याचा प्रश्न आहे. मॅडम, प्लीज काहीतरी करा. तुम्ही वृद्धाश्रमाच्या मॅनेजरला फोन लावा. मी त्यांच्याशी बोलतो. नाही सर, असं शक्यच नाही. मॅडमचा फोन आउट ऑफ रेंज आहे. असं म्हणून त्या मुलीने आवाज दिला, बाळू इकडे ये. तेव्हा 20 ते 25 वर्षांचा एक युवक तिच्यासमोर येऊन उपस्थित राहिला. काय मॅडम? बाळू, या दोघांना चहा आणि रात्री इथे झोपण्याची सोय कर. खूप दूरवरून आलेले आहेत हे. ठीक आहे मॅडम, आत्ताच करतो. असं म्हणून बाळू पुन्हा आत निघून गेला. हे ऐकून वैभव चकित झाला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, हे पहा मिस्टर वैभव, जर तुम्ही परत येऊ शकत नसाल तर तुम्ही दोघे आज रात्री इथेच थांबा. पण मॅडम, मला खूप घाई आहे. अहो, मी म्हणाली ना की आज रात्री तुम्ही इथे थांबू शकता. तुम्ही रूम नंबर 5 मध्ये जावा. कोणत्या गोष्टीची गरज पडली तर सांगा. मॅडमच्या सांगण्यानुसार वैभव उदास मनाने आपल्या आईला घेऊन रूममध्ये निघून गेला. तिथे बाळूने जमिनीवर गादी अंथरून त्यांच्यासाठी रात्री राहण्याची सोय केली. साहेब, मी थोड्याच वेळात येतो. मी थोड्याच वेळात चहा नाश्ता घेऊन येतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही तोंड हातपाय धुवून घ्या, फ्रेश व्हा. जवळच बाथरूम आहे. एवढं बोलून बाळू स्वयंपाकघरात निघून गेला. वैभव तिथेच लॅपटॉप घेऊन ऑफिसचं काम सुरू करायला लागला. बॉसला मेल पाठवायचा होता त्याला. आणि अनुराधाताई बरोबर घेऊन आलेली बॅग उघडून बसल्या. सिल्वर रंगाच्या कागदात गुंडाळलेली चपाती काढून त्यांनी म्हटलं, माहीत आहे बाळा, मी सकाळी उठून माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी ही चपाती बनवली होती. तुला आवडते ना? लोणचं पण आणलं आहे. आपल्या आईच्या या बोलण्यावर वैभवने काहीच उत्तर दिलं नाही. कारण तो खूपच टेन्शनमध्ये होता. तो तर आपल्या कामांमध्ये व्यस्त होता. मग अनुराधाताई म्हणाल्या, अच्छा, काही हरकत नाही. मीच माझ्या हाताने तुला चपाती भरवते. माहीत नाही यानंतर कधी हे सुख मिळेल ना मिळेल. असं बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला. ती चपातीचा एक घास तोडून वैभवला भरवू लागली. तेव्हा वैभव रागाने ओढून म्हणाला, काय आहे आई, तुला तर दुसरं काही कामच नाही.
अगं मला भरपूर कामं संपवायची आहेत, खूप कामं आहेत मला. तूच खा लोणचं चपाती, मला नाही खायची. मला आता भूक नाही आहे. मुलाचे बोलणं ऐकून अनुराधाताई थोड्या नर्वस झाल्या आणि गुपचूप ती चपाती बॅगमध्ये ठेवून दिली. मग ती म्हणाली, ठीक आहे बाळा, तुला आयुष्यात खूप यश मिळव. तू खूप मोठा माणूस बन. माझे देवाजवळ हीच प्रार्थना आहे. थोडा वेळ बसल्या बसल्या अनुराधाताई आपल्या भूतकाळात गेल्या. भूतकाळातलं त्यांना सगळं आठवू लागलं. 22 वर्षांच्या अनुराधाताई जेव्हा लग्न करून आपल्या सासरी आल्या तेव्हापासून त्यांनी जबाबदारीच्या ओझ्याखाली दाबलं गेलं होतं. घरामध्ये भरपूर लोक होती. एक नणंद होती जी आपल्या नवऱ्याला घेऊन आपल्या माहेरीच राहत होती. तिचा नवरा सासूबाईंचा खूपच लाडका होता. यांच्यासोबत एक दीर आणि एक जाऊबाई होती. पण जाऊबाई मोठ्या घराण्यातून आलेली होती आणि दीरही खूप पैसे कमावत होता. त्यामुळे जाऊबाईला सासूबाईंच्या रागाची बिलकुल काळजी नव्हती. सासूबाईंचा सगळा जोर अनुराधाताईंवरच चालत होता. त्यांनाच त्या त्रास देत होत्या. अनुराधाताईंचा नवरा एका छोट्या कंपनीमध्ये प्रायव्हेट नोकरी करत होता. त्यामुळे त्यांना जास्त काही पगार नव्हता. घराचा सगळा खर्च सासरे आणि दिराच्या पगारावर चालत होता आणि या सर्व कारणांमुळे अनुराधाताईंची त्यांची सासरी किंमत एका नोकराणीपेक्षा काही जास्त नव्हती. पण एवढं पुरेसं नव्हतं. लग्नाला कितीतरी वर्षे झाली होती तरी देखील त्यांच्या पदरात मूलबाळ नव्हतं. मनाला दुःख तेव्हा जास्त वाटत होतं जेव्हा सासरचे लोक त्यांना वांजोटी म्हणून टोमणे देत होते. शेवटी लग्नाच्या 10 वर्षांनंतर देवाने त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्यांना संतान सुख प्राप्त झालं. पण त्याच्या मुलाला 1 महिनाही झाला नव्हता की त्यांच्या नवऱ्याचा म्हणजेच वैभवच्या वडिलांचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. अनुराधाताई मनातून पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. आता त्यांचे दीर जाऊबाई वेगळे राहू लागले होते. सासू-सासऱ्यांनी काही दिवसानंतर स्वर्गवास झाला. नंदिनी दुसरं घर घेतलं आणि अनुराधाताई आपल्या मुलाबरोबर पूर्णपणे एकट्या पडल्या. पण त्यांची हिंमत हरली नाही. मुलाच्या पालनपोषणासाठी त्यांनी लोकांची घरी कामे करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या मुलाला कधीच एकट्याला सोडलं नाही. एवढं संकट असून सुद्धा अनुराधाताईंनी आपल्या मुलाला शिकवलं आणि एवढं लायक बनवलं की त्याला एक खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली. मग त्याची ओळख एका पल्लवी नावाच्या मुलीबरोबर झाली. दोघे एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले आणि लवकरच त्यांनी लग्न घालण्याचा निर्णय घेतला. पल्लवी मॉडर्न विचारांची मुलगी होती. घरातलं काम करणं तिला अजिबात आवडत नव्हतं. त्यामुळे घरातलं सगळं काम अनुराधाताईंनाच करावं लागत होतं. ती दिवसभर फिरणं, मैत्रिणींबरोबर शॉपिंग करणं किंवा आपल्या आईवडिलांच्या घरी जाणं हीच तिची दिनचर्या होती. ज्या दिवशी ती घरी असायची त्या दिवशी तिच्या मैत्रिणींचा घोळका जमा होत असायचा घरी. हे सगळं अनुराधाताईंना अजिबात आवडत नव्हतं, पण त्या बोलणार तरी कोणाला? सुनबाईला समजावलं तर 2 शब्दात उत्तर ऐकायला मिळत असे आणि मुलगा बायकोचा दिवानाच होता. असो, कसं तरी आयुष्य चालू होतं. वेळ असाच निघून जात होता. वैभव आणि पल्लवीच्या लग्नाला आता 10 वर्ष जवळजवळ वर्ष पूर्ण झाली होती. अनुराधाताईंना 2 नातवंड होती. एक 8 वर्षांचा आणि 5 वर्षांचा. पल्लवीचे आई वडील सिंगापूरला शिफ्ट झाले होते आणि त्यामुळे पल्लवीने पण रट लावली होती की तिला सिंगापूरला जाऊन स्थायिक व्हायचं आहे. तिथल्या हाय फाय लाईफस्टाईलची तिला मजा घ्यायची होती. योगायोगाने वैभवच्या कंपनीने त्याला परदेशातील नोकरीची ऑफर दिली होती. इथल्यापेक्षा डबल पगार मिळणार होता. या लोभामुळे वैभवने ऑफर स्वीकारली. त्याची बायको पल्लवी आणि त्याची दोन्ही मुलं आनंदाने वेडी झाली होती. वैभवला आपल्या आईला अनुराधाताईंना पण बरोबर घेऊन जायचं होतं. पण त्यांचा व्हिसा रिजेक्ट झाला होता. त्यामुळे वैभवला टेन्शन आलं होतं की आता आईचं काय करायचं? आता काय करायचं? दुसऱ्या बाजूला त्याची बायको सिंगापूरला जाण्यासाठी हट्ट धरून बसली होती. तिने सुचवलं, सध्या सासूबाईंना वृद्धाश्रमात पाठवून देऊया आणि 1 वर्षानंतर पुन्हा व्हिसासाठी अप्लाय करूया. मग व्हिसा अप्लाय पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्याबरोबर पुन्हा सिंगापूरला घेऊन येऊया. पण दुसऱ्या वर्षी पण व्हिसा मिळाला नाही तर? वैभव म्हणाला. त्यावर पल्लवी म्हणाली, मग काय झालं? मी तर म्हणते त्यांच्यासाठी वृद्धाश्रमच ठीक आहे. आपल्याबरोबर परदेशात येऊन त्या काय करणार तिथे? आणि तुम्हाला तुमच्या आईबद्दल विचार करून त्रास करून घेण्याऐवजी तुमच्या येणाऱ्या भविष्यावर लक्ष द्या की. ही वेळ प्रॅक्टिकल होऊन विचार करण्याची आहे, ना की भावनांमध्ये वाहत जाऊन हातामध्ये आलेली संधी गमावू नका. वैभवला पण त्याच्या बायकोचं म्हणणं बरोबर वाटलं होतं आणि आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडण्यासाठी तो तयार झाला. चहा बिस्किटे घेऊन आला आहे काकू. बाळूच्या आवाजाने अनुराधाताईंची तंद्री भंग झाली आणि त्या वर्तमानात परत आल्या.
अनुराधाताईं चहाचा कप उचलून चहा पिऊ लागल्या आणि वैभवला म्हणाल्या, अच्छा बेटा, कमीत कमी चहा तरी घे बाळा. काय आई, एक तरी मी एवढ्या टेन्शनमध्ये आहे आणि तुला खाण्यापिण्याचंच सुचत आहे. आज काम पूर्ण करून दिलं नाही तर बॉसचा ओरडा खायला लागणार आहे मला. आणि ते इंटरनेटची रेंज पण पोहोचत नाही. माहीत नाही वृद्धाश्रमवाल्यांनी स्वतःचे नियम बनवले आहेत की आहेत हद्द झाली आता. एवढं पण समजत नाही का की वृद्ध व्यक्ती आहेत, दुसऱ्या शहरातून आले आहेत. या लोकांना वृद्धांना आधार द्यायला हवा. इथं तर वृद्ध आश्रमाची मॅनेजर फिरायला निघून गेले आहे आणि दुसरीकडे जी मॅडम इथे बसली आहे ती आपलं बोलणं ऐकायला तयार नाही आहे. जेव्हा वैभव रागाने हे सगळं बोलत होता त्याच वेळी दरवाजामध्ये उभं राहून ती मॅडम त्याचं सगळं बोलणं ऐकत होती. अचानक त्यांना समोर पाहून वैभव म्हणाला, अहो मी तर फक्त, राहू द्या मिस्टर वैभव, मला माहीत आहे अशा प्रकारच्या वातावरणात कोणतीही व्यक्तीची चिडचिड होईलच. तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याबरोबर काही महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणून मॅडम खोलीतून बाहेर गेल्या. वैभवला वाटलं की कदाचित मॅडम जास्त पैशांची मागणी करतील. त्यामुळे तो बाहेर येताच म्हणाला, हे पहा मॅडम, तुम्ही म्हणत असाल तर मी 1,00,000 ऐवजी 1,50,000 रुपयांचा चेक बनवतो, तो देतो तुम्हाला. तेव्हा मॅडम म्हणाला, नाही मिस्टर वैभव, पैशांची गोष्ट नाही. मला तर आश्चर्य वाटत आहे की लहानपणी तुमच्या आईने तुमच्यासाठी कितीतरी महत्त्वाची कामं सोडून दिली असती, कितीतरी रात्री जागून तुमच्यासाठी तडफडत काढल्या असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी इथे एक रात्रही राहू शकत नाही. हे ऐकून वैभवची नजर लाजेने खाली गेली. मॅडम म्हणाल्या, चला मी तुमच्या या समस्येवर उपाय काढते. मी तुमच्या आईला आत्ताच ॲडमिशन देते. पण काय मॅडम, वैभवने विचारलं. पण मिस्टर वैभव, तुम्हाला माझं एक छोटं काम करावं लागेल. मॅडमचं बोलणं ऐकून वैभव प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला. तेव्हा मॅडम पुढे म्हणाल्या, या आश्रमात प्रकाशराव नावाचे एक वृद्ध व्यक्ती आहेत. तुम्हाला फक्त त्यांचा नातू असल्याचं नाटक करावं लागेल. हे ऐकून वैभव चकित झाला. मग त्या म्हणाल्या, जवळपास 10 वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा त्यांना इथे सोडून अमेरिकेला गेला होता. आपल्या बायकोला आणि मुलाला घेऊन तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांच्या नातवाला भेटण्यासाठी ते तडफडत आहेत. त्यांना आशा आहे की एक ना एक दिवस त्यांचा नातू त्यांना नक्कीच भेटायला येईल. पण मिस्टर वैभव, आज त्यांची तब्येत खूपच खराब झाली आहे आणि मला नाही वाटत की आता त्यांच्याकडे जास्त वेळ आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आमचं हे छोटंसं काम करा. फक्त एक नाटकच करायचं आहे तुम्हाला. तुम्ही जरा विचार करा, आपल्या नातवाला एक नजर पाहण्यासाठी प्रत्येक क्षण तडफडत असलेल्या त्यांच्या डोळ्यांना किती समाधान मिळेल. तुम्ही माझं हे छोटंसं काम करा तर मी तुमच्या आईला आत्ताच ॲडमिशन देईन बघा. हे ऐकून वैभव म्हणाला, पण मॅडम, मला तर त्यांच्या नातवाबद्दल काहीच माहिती नाही. त्याचं नाव काय आहे, तो त्यांना काय म्हणून बोलवतो. अहो मिस्टर वैभव, तुम्हाला त्यांना काहीच बोलायचं नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, त्यांच्या नातवाचं नाव सूरज आहे. आता तुम्ही माझ्याबरोबर चला. असं म्हणून मॅडम वैभवला प्रकाशरावांच्या खोलीत घेऊन गेला. प्रकाशरावांच्या पलंगाच्या शेजारी त्यांचा एक वृद्ध मित्र बसलेला होता, जो त्या आश्रमात राहत होता. प्रकाश, डॉक्टरांनी सांगितलं आहे औषधं वेळेवर घेतल्यास तर तब्येत बरी होईल, प्रकाशरावांच्या मित्राने म्हटलं. तेव्हा कापत्या स्वरात प्रकाशराव म्हणाले, कितीतरी वेळा देवाजवळ प्रार्थना करतो की मला घेऊन चल, मला मरण दे. पण मरण आहे की बोलवल्यावरही येत नाही. माहीत नाही देवापर्यंत माझं बोलणं का पोहोचत नाही. प्रकाशरावांच्या मनामध्ये असलेलं दुःख त्यांच्या शब्दातून बाहेर येऊ लागलं. ठीक आहे प्रकाश, मी थोड्या वेळाने येतो. असं म्हणून त्यांचा मित्र तिथून निघून गेला. चौकटीत उभा असलेला वैभव प्रकाशरावांचं सगळं बोलणं ऐकत होता. मॅडम वैभवला घेऊन आत आल्या. तेव्हा वैभवने पाहिलं की पलंगावर एक वृद्ध कंकाल झालेल्या शरीरामध्ये पडलेले होते. त्यांचा गळा आतमध्ये गेला होता. निर्जीव झालेली होते डोंच. त्यांचं दुःख आणि त्रासाचे कथन करत होते. पण त्याचा येत जात असलेला श्वास सांगत होता की ते जिवंत आहेत. त्यांच्याजवळ जाऊन मॅडम म्हणाल्या, बाबा बाबा बघा ना, कोण आला आहे तुम्हाला भेटायला. तेव्हा प्रकाशरावांनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाले, कोण आहे बाळा, कोण आले मला भेटायला. मॅडम म्हणाले, बघा ना बाबा, तुमचा नातू सूरज आला आहे. माझा सूरज आला? असं म्हणून बाबांच्या डोळ्यामध्ये एक चमक आली. हो बाबा, तुमचा नातू अमेरिकेतून खास तुम्हाला भेटायला आलेला आहे. माझा नातू मला भेटायला आला, एवढे दिवस तुला माझी आठवण झाली नाही का रे बाळा? किती मोठा झालास रे तू. वैभवकडे नजर वर करून पाहताच प्रकाशरावांच्या वृद्ध शरीरामध्ये अचानक पुन्हा जीव आला.
मॅडमने त्यांना आधार देऊन अंथरुणावर बसवलं आणि म्हणाल्या, बाबा, उद्या तुमच्या नातवाची परत जाण्याची फ्लाईट आहे, म्हणून तुम्ही आज त्याच्याबरोबर मन भरेपर्यंत बोलत बसा. मॅडम खोलीतून बाहेर गेल्या तेव्हा वैभव जवळच्या खुर्चीवर बसू लागला. प्रकाशराव म्हणाले, तिथे नको बसू रे बाळा, इथे माझ्याजवळ बस. वैभवला थोडा विचित्र वाटलं, पण मॅडमचे शब्द आठवून तो गप्प बसला. मला माहीत होतं सूरज बाळा, एक ना एक दिवस तू नक्की येणार. म्हणूनच देव या शरीरातून प्राण घेऊन जात नव्हता बघ माझा. तुला पाहण्यासाठीच मी अजूनपर्यंत जिवंत आहे. पण बाळा, तू उद्याच परत जाणार. कितीतरी वर्ष मी तुझी वाट पाहिली आहे आणि भेटण्यासाठी फक्त काही क्षण. बोलता बोलता प्रकाशरावांच्या श्वासाची गती वाढू लागली. पण नातवाला भेटण्याचा आनंद एवढा होता की सगळा त्रास विसरून ते पुन्हा बोलायला सुरुवात केली. अच्छा, एक गोष्ट सांग बाळा, तुझा बाप कसा आहे रे? त्याला कधी माझी आठवण येते की नाही? त्याला पण पाहून कितीतरी वर्ष झाली आहे. हे सगळं ऐकून वैभव काहीच बोलू शकला नाही. मग प्रकाशराव म्हणाले, तुझी आई तरी बरी आहे ना रे बाळा? हो बाबा, सगळेजण व्यवस्थित आहे. तुला माहीत आहे बाळा, इथे वृद्धाश्रमात नेहमी लोक मिठाई वाटायला येत असतात. काल पण कोणाच्या तरी नातवाचा वाढदिवस होता, तेव्हा त्यांनी वृद्धाश्रमातील सगळ्या लोकांना जिलेबी वाटली. त्यावेळी मला तुझं बालपण आठवलं. तू किती लहान होतास. लहानपणी, बालपणी मला तुझं सगळं काही आठवत होतं. असं म्हणून प्रकाशरावने जवळच असलेली एक प्लेट उचलली. त्यामध्ये एक जिलेबी ठेवली होती. ती वैभवला देत म्हणाले, बाळा, ही जिलेबी मी तुझ्यासाठी ठेवली होती. वैभवने मनात नसताना देखील ती जिलेबी उचलली. मग प्रकाशरावांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं आणि म्हणाले, बाळा, तुला आठवतंय का? जेव्हा तू लहान होतास ना, तेव्हा दिवसभर माझ्या मागे फिरत होतास. तुला जिलेबी खायला खूप आवडायची. पण तुझी आई तुला जास्त जिलेबी खाऊ देत नव्हती. म्हणून प्रत्येक दिवशी संध्याकाळी बागेत फिरायला जाण्याच्या निमित्ताने तू माझा हात पकडून बाजारात घेऊन जात होतास आणि मिठाण्याच्या दुकानात जिलेबी खात होतास. त्यावेळी तू एक क्षणही माझा हात सोडत नव्हतास आणि त्यानंतर तू माझा असा हात सोडलास की पुन्हा कधी पकडलाच नाहीस. आपल्या थरथरत्या हाताकडे पाहून प्रकाशराव म्हणाले. तेव्हा वैभव म्हणाला, नाही नाही बाबा, असं काही नाही. खरं तर आयुष्यात खूप टेन्शन आहे, पण तरीही बघ, मी तुम्हाला भेटायला आलो आहे ना बाबा. पण कामाला पण वेळ द्यावा लागतो ना. महत्त्व आहे ना बाबा कामाला. कामाला वेळ देण्याचा प्रयत्न केला तर नात्यांना वेळ देऊ शकत नाही, आणि जर नात्यांवर लक्ष द्यायला सुरुवात केली तर हातातून कामं निघून जातात. हो बाळा, चूक तर आपलीच आहे. आपण कामाच्या ओझाला नातं समजतो आणि नात्याला ओझं समजतो. हे ऐकून वैभवने आपली नजर खाली करून गुपचूप बसून राहिला. मग प्रकाशराव म्हणाले, पण बाळा, मला आनंद आहे, कमीत कमी तू मला भेटायला तरी आलास. एक गोष्ट तरी सांग, तुझं लग्न झालंय का रे बाळा? प्रकाशरावांच्या या प्रश्नावर वैभव विचारात पडला. त्याच्या डोक्यात विचार आला, जर हो म्हणालो तर बाबा आपल्या नातसुनेबद्दल विचारू लागतील. काय झालं बाळा, कोणत्या विचारात पडलाय? तुझं लग्न झालं की नाही? प्रकाशरावांनी विचारलं. वैभव म्हणाला, नाही बाबा, माझं लग्न झालं नाही. अच्छा, एखादी मुलगी पसंत करून ठेवली आहेस का? नाही बाबा, तुम्ही काय बोलत आहात? सूरज बाळा, तू माझ्यापासून लपवतोस. मी तुझ्या बापाचा बाप आहे. असं म्हणत अचानक त्यांचा आवाज पुन्हा थरथरू लागला आणि डोळ्यातून पाणी टपकू लागलं. मग थोड्या वेळाने म्हणाले, अजून तुझ्या बापाचा वास देखील माझ्या मनातून गेलेला नाही, पण तो मला सोडून निघून गेला. पण बाळा, तू माझी एक गोष्ट ऐकणार? हो बाबा, बोला ना. बाळा, तुझा बाप तर मला एकट्याला सोडून गेला होता, पण तू कधी तुझ्या आईवडिलांना म्हातारपणे एकट्यानं सोडू नकोस रे बाळा. वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती एकटा राहतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य एका शिक्षेपेक्षा जास्त काहीच राहत नाही. ही फक्त माझ्या एकट्याची कथा नाही रे बाळा. या वृद्धाश्रमामध्ये जेवढे वृद्ध आहेत, ज्यांची मुलं, सुना, नात सर्व आहेत, तरी देखील त्यांचं आपलं कोणी नाही. आयुष्याच्या यावरणावर आपल्या नंतर सगळी नाती शून्य वाटू लागतात. इथं राहणाऱ्या वृद्ध लोकांच्या हृदयामध्ये कुटुंबातील आठवणी दिवस रात्र एका बाणाप्रमाणे टोचत राहतात. प्रकाशराव आणि वैभव बोलतच होते की तेवढ्यात वैभवचा मोबाईल वाजला. त्याने पाहिलं, त्याची बायको पल्लवीचा फोन होता. तो म्हणाला, तर अच्छा बाबा आता तुम्ही आराम करा. सकाळी एअरपोर्टवर जाण्याअगोदर मी तुम्हाला भेटायला येईल. हो बाळा, तू पण थकून गेला असणार, जाऊन झोप आता. देव करो तुला जगातलं सगळं सुख मिळव. वैभवने बाबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि जड मनाने दरवाजाच्या दिशेने निघाला. पण जसा तो चौकटीच्या बाहेर आला, त्याच वेळी त्याच्या हृदयातून एक आवाज ऐकू आला. त्या आवाजाने त्याच्या मनाला भयभीत करून टाकलं. काहीतरी अनघटित होणार होतं.
अघटित होणार असल्याचे आशंकाने त्याने पाठीमागे वळून पाहिलं तर प्रकाशराव आपल्या अंथरुणावर निधन होऊन पडले होते. वैभव घाईघाईने परत त्यांच्या जवळ गेला. त्यांना हलवू लागला, पण त्यांचे प्राण तर निघून गेले होते. त्या वृद्ध व्यक्तीबरोबर कोणतंही नातं नसताना देखील त्यांची अशी अवस्था पाहून वैभवच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याने पटकन मॅडमला आवाज दिला आणि प्रकाशरावांबद्दल सांगितलं. खूप वेळ वैभव उदास होऊन बाहेर बसला. तेव्हा पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. वैभवने फोन उचलला तेव्हा त्याची बायको म्हणाली, अहो एवढा उशीर झाला, तुम्ही कुठे आहात? तुम्ही तर आईंना वृद्धाश्रमात सोडून येणार होतात ना, मग अजून कसे आला नाहीत? का उशीर झालाय? ते काय आहे ना पल्लवी, ते वृद्धाश्रमात संचालक उपस्थित नाहीत, त्यामुळे आईचं ॲडमिशन होऊ शकत नाही, म्हणून मी इथे थांबलोय. तेव्हा वैभवचं बोलणं मध्येच थांबून त्याची बायको पल्लवी म्हणाली, तुम्ही तर कमालच करता. आज ॲडमिशन मिळालं नाही तर उद्या मिळालं असतं. एवढ्यासाठी तुम्हाला तिथे थांबायची काय गरज होती? तुम्हाला आईला तिथेच सोडून परत यायला हवं होतं इथे. 3 दिवसानंतर आपली फ्लाईट आहे आणि तुम्ही तिथे तुमच्या आईबरोबर बसला आहात. आपल्याला पॅकिंग करायची आहे. हे तू काय बोलत आहेस पल्लवी? ती माझी आई आहे. असं कसं तिला सोडून येऊ शकतो मी? उद्या सकाळी लवकर इथून निघतो, असं म्हणून वैभवने फोन कट केला आणि मग पुन्हा आपल्या आईजवळ येऊन खोलीमध्ये बसला. त्याला उदास पाहून अनुराधाताई म्हणाल्या, काय झालं वैभव बाळा, काही त्रास झालाय का तुला? एवढा वेळ कुठे होतास? काही नाही आई, बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर फिरायला गेलो होतो. अच्छा. आई, मॅडमने आपल्याला बाहेर हॉलमध्ये बोलवलं आहे. हॉलमध्ये कशाला बाळा? अनुराधाताईंनी विचारलं तेव्हा वैभव म्हणाला, जेवण करण्यासाठी. आई, आश्रमाचा एक नियम आहे की या ठिकाणी सगळे लोक एकत्र बसून जेवण करतात. हो बाळा, तू तर सकाळपासून काही खाल्लेलं नाही, तुला भूक लागली असेल. वरून तुझ्या कामाचं टेन्शन. जाऊन जेवण करून या. वैभव आपल्या आईबरोबर बाहेर हॉलमध्ये आला, ज्या ठिकाणी एका मोठ्या डायनिंग टेबलावर जेवण ठेवलेलं होतं. एक एक करून सर्व वृद्ध तिथे येऊन बसू लागले. काही वृद्ध तर चालायला देखील असमर्थ होते, तर काही वृद्ध पूर्णपणे लाचार झाले होते. वृद्ध आश्रमामध्ये काम करणारे कर्मचारी मोठ्या मनाने त्यांच्यासाठी जेवण घेऊन त्यांना भरवत होते. वैभव हे सगळं निरखून पाहत होता. त्या वृद्ध लोकांवर एक नजर टाकताच हे स्पष्ट होत होतं की ते या ठिकाणी सुखी नाहीत. पण तिथे खाणं पिणं आणि चांगली सुविधा असताना त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांपासून दूर राहण्याचं दुःख आणि निराशेचे भाव अगदी स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. खूपच त्रासाने वैभवने थोडंसं जेवण केलं आणि पुन्हा खोलीमध्ये येऊन बसला. थोड्या वेळानंतर जेव्हा अनुराधाताई खोलीमध्ये बसल्या आणि आपल्या मुलाजवळ बसून म्हणाल्या, काय झालं बाळा, तू तर जेवण पण व्यवस्थित केलं नाहीस. आई, माझं खायचं मन नव्हतं, उदास स्वरात वैभव म्हणाला आणि पुन्हा म्हणाला, आई, तू चपाती आणि लोणचं आणलं होतं ना गं, मला ते खायचं आहे. मग अनुराधाताईंनी स्मित हास्य करून आपल्या बॅगेतून चपाती आणि ते लोणचं काढून आपल्या मुलाला देत म्हणाल्या, तुला माहीत आहे बाळा, जेव्हा तू लहान होतास ना, तुला रोज लोणचं चपाती हवं असायचं आणि जेव्हा मी तुला देत होते ना, तेव्हा तू मला म्हणत होतास, आई मला तुझ्या हाताने भरव. जेव्हा पण तुझ्या हाताने खातो ना, तुझ्या हाताने आई खातो ना, तेव्हा खाण्याचा स्वाद डबल होतो बघ. मग आज पण भरव ना, वैभव म्हणाला. मग अनुराधाताईंनी हसून आपल्या हाताने वैभवला भरवू लागली. भावविभोर होऊन वैभव म्हणाला, आई तुला आठवतंय, लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण मावशीच्या घरी गेलो होतो. तेव्हा मी तिथे आजूबाजूला मुलांबरोबर लपंडाव खेळत होतो. कोणीतरी कुठे, कोणी कुठे तर कोण कुठे. मी पण मुलांबरोबर गल्लीमध्ये जाऊन लपत होतो. थोड्या वेळाने सगळी मुलं पळून गेली, पण मी तिथेच गल्लीमध्ये फिरत होतो. मावशीचं घर कुठे आई मला समजलं नाही. ही घटना आठवून अनुराधाताई म्हणाले, हो बाळा, कुठे कुठे तुला शोधलं नव्हतं, खूप शोधलं मी. दुपारची संध्याकाळ झाली आणि संध्याकाळची रात्र, पण तू कुठे सापडला नाहीस. ज्या मुलाला एक क्षण पण नजरेपासून दूर केलं नाही, तो मुलगा कितीतरी तास गायब झाला होता. त्यावेळेस मी वेड्यासारखं तुला शोधत होते. गल्लीमध्ये भटकत भटकत शेवटी अंधारात तू समोरून येताना दिसलास. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला तुला पाहिल्यावर. हो आई, मला आठवतो. मला पाहतच तू धावत धावत माझ्याजवळ आलीस आणि मला छातीशी लावलंस. किती रडली होतीस तू त्यावेळेस आई. बोलता बोलता अनुराधाताई आणि वैभवच्या देखील डोळ्यात पाणी आलं. खूप वर्ष झाली होती आणि आई आणि मुलाला अशा प्रकारे बसून बोलताना. जेव्हा वैभवचं लग्न झालं होतं तेव्हापासून आजपर्यंत फक्त आपली बायको, मुलं नोकरीमध्येच व्यस्त होता. आईजवळ बसण्यासाठी ना त्याच्याजवळ वेळ होता, ना कधी गरज त्याला वाटली. बोलता बोलता वैभव आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेला.
खोलीच्या बाहेर उभी असलेले मॅडम खूप वेळापर्यंत हे सगळं दृश्य पाहत होती. दोघांचं बोलणं ऐकत होती. अनुराधाताई खूप वेळेपर्यंत त्याच्या डोक्याला गोंधळत होत्या गो गोंजारत होत्या आणि बसल्या बसल्या त्यांचाही डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभवला जाग आली तर घड्याळात 8 वाजले होते. घड्याळात 8 वाजलेले पाहून तो उठून बसला आणि अनुराधाताईंना उठून म्हणाला, आई मला फार उशीर झाला आहे. ऑफिसला पण जायचं होतं. गडबडीत तो आपल्या बॅगमध्ये सगळं सामान ठेवू लागला आणि रिसेप्शनवर आपली सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर तो जाण्यासाठी तयार झाला. तेव्हा ताईंनी म्हटलं, बाळा स्वतःची काळजी घे, वाटेत काहीतरी खाऊन घे, नाहीतर मला तुझी चिंता लागून राहील. ठीक आहे आई, मी येतो, असं म्हणून वैभव तिथून पटकन निघून गेला. तिथून सरळ तो आपल्या ऑफिसमध्ये आला, पण दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये वादळ उठलं होतं. त्याला असं वाटत होते की तो आपल्या पाठीमागे खूप काही सोडून आला आहे. त्याच्या मनात नसताना देखील तो पुन्हा पुन्हा वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्ध लोकांची लाचारी, निराशा, त्यांचा निराश चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत होता. रात्री जेव्हा वैभव घरी पोहोचला तर तो शांत होता. त्याला पाहून पल्लवी म्हणाली, सोडून आलात ना आईला आश्रमात? यावर वैभवने हो म्हणून मान हलवली. तेव्हा पल्लवी म्हणाली, तसं तर बरं झालं, शेवटी किती दिवस आपण त्यांचं ओझं उचलणार. आता तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. बायकोचं बोलणं ऐकून वैभव हैराण झाला. आता त्याच्या डोक्यामध्ये विचाराचं तांडव सुरू झालं. आता त्याच्या डोक्यात हे स्पष्ट झालं होतं की त्याचं पुढचं पाऊल काय आहे. अरे काय झालं, तुम्ही अजून हातपाय धुतले नाही, जेवण थंड होत आहे. त्याची बायको म्हणाली. तेव्हा वैभव म्हणाला, मला भूक नाहीये जेवायला, असं म्हणून तो त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. रात्री सगळे लोक झोपले होते, पण वैभवला मात्र झोप लागत नव्हती. ती रात्र त्याने जागून घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभव कोणालाही न सांगता आपली गाडी घेऊन घरातून निघून गेला आणि मग बरोबर 2 तासानंतर त्याच वृद्ध आश्रमाच्या समोर येऊन गाडी त्यांनी उभी केली, ज्या ठिकाणी 1 दिवस अगोदर तो आपल्या आईला सोडण्यासाठी आला होता आणि तिथे राहिला होता. जसं तो आतमध्ये गेला, समोर मॅडम उभी होती. ती त्याला पाहत होती. काही वृद्ध लोक अंगणात फिरत होते. आतमध्ये येऊन वैभव चारी बाजूला पाहू लागला. मॅडम, माझी आई कुठे आहे? प्लीज त्यांना बोलवा. तेव्हा मॅडम म्हणाल्या, हे पहा मिस्टर वैभव, आता तर तुमचं अनुराधाताईंबरोबर बोलणं होऊ शकत नाही. का? मॅडम, असं काय झालंय? अच्छा, आई अजूनपर्यंत झोपली आहे का? काही हरकत नाही, मी इथे बसतो. जेव्हा ते उठेल ना तेव्हा मी त्याला भेटतो. तेव्हा मॅडम म्हणाल्या, नाही मिस्टर वैभव, त्या झोपलेल्या नाहीत. खरं तर वृद्ध आश्रमातल्या इतर वृद्ध महिला बरोबरच जवळच असलेल्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेल्या आहेत. खरं तर त्यांनी निर्जल उपवास ठेवला आहे. आपल्या मुलांसाठी, आपली तब्येत आणि आपल्या आयुष्याची पर्वा न करता त्यांनी या वयात कठोर उपवास केला आहे. यावेळी त्या पूजामध्ये व्यस्त आहेत. तुमच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी देवाजवळ प्रार्थना करत आहेत. मॅडमचं हे बोलणं ऐकताच वैभवच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा त्याला समोरून अनुराधाताई हातामध्ये पूजेचं ताट घेऊन येताना दिसल्या. त्यांना पाहताच वैभव आई आई म्हणत त्यांच्या दिशेने धावला. अश्रूंनी भिजलेला त्याचा चेहरा पाहून अनुराधाताईंना तोच प्रसंग आठवला, जेव्हा त्यांचा 8 वर्षांचा छोटासा वैभव रस्त्यात भटकला होता आणि आईला बघताच आई आई म्हणून ओढून त्यांच्या दिशेने धावत आला होता. तसाच तो आजही आला होता. आई, मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ कर आई. तू माझ्यासाठी किती केलंस. तुझं प्रेम आणि तुझ्या आशीर्वादामुळे मी एक यशस्वी माणूस बनलोय. लहानपणी जी आई मला एक क्षणसुद्धा स्वतःपासून दूर ठेवत नव्हती, त्याच आईला मी वृद्धाश्रमात राहण्यासाठी सोडून दिलं. धिक्कार आहे असल्या मुलाचा. आईच्या पायांना पकडून वैभव जेवढं बोलत होता त्यापेक्षा जास्त तो रडत होता. अनुराधाताईंनी त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं, त्याला उठवलं. तेव्हा वैभव म्हणाला, चल आई, आता घरी जाऊया. तेव्हा मॅडम म्हणाल्या, पण मिस्टर वैभव, तुम्ही असं घेऊन जाऊ शकत नाही तुमच्या आईंना. त्यांना वृद्धाश्रमात घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मॅनेजर ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या पूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतील. ठीक आहे मॅडम, तुम्ही माझी मॅनेजर बरोबर भेट करून द्या. मॅडम वैभवला मॅनेजरच्या ऑफिसमध्ये घेऊन गेल्या आणि ड्रॉवरमधून एक पेपर काढून वैभवला सही करण्यासाठी दिला आणि समोर असलेल्या खुर्चीवर बसल्या. हे पाहून वैभव चकित झाला. इथले मॅनेजर अजूनपर्यंत आली नाही का? तेव्हा मॅडम म्हणाल्या, मिस्टर वैभव, या वृद्ध आश्रमाचे मॅनेजर मीच आहे. पण मॅडम, 2 दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होता की मॅनेजर सुट्टीवर आहेत. त्या मॅडम हसून म्हणाल्या, हे सगळं खोटं होतं आणि ते खोटं मी यासाठी बोलली होती म्हणजे तुम्ही एक रात्र इथे राहून पाहू शकता
की या उतरत्या वयामध्ये कुटुंबापासून वेगळं होऊन या वृद्ध व्यक्तींची काय अवस्था होते. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एक संधी देते आणि ते लोक नशिबवान असतात जे या संधीला समजतात, नात्यांना किंमत देतात. मिस्टर वैभव, आईबाप आपल्या मुलाच्या जन्माच्या अगोदर त्यांचं करिअर बनवण्यासाठी पैसा गोळा करू लागतात, पण त्या बदल्यात कधीच अपेक्षा करत नाहीत की त्यांची मुलं मोठी होऊन त्यांच्या म्हातारपणासाठी पैसा गोळा करून ठेवतील. कारण त्यावेळी त्यांना पैशांची गरजच नसते. त्यांना गरज असते आपल्या मुलांच्या थोड्या प्रेमाची, त्यांच्या सोबतीची. हे सगळं मिळतं तेव्हा त्यांची ही वृद्धावस्था पण आनंदात निघून जाते. हे ऐकून वैभवच्या डोळ्यात पाणी आलं. मी तुमचा खूप खूप आभारी आहे मॅडम. तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता आपल्या आईला घेऊन वैभव वृद्धाश्रमाच्या गेटमधून बाहेर निघाला तेव्हा सगळे वृद्ध त्याच्याकडे कौतुकाने पाहत होते. काही वृद्ध तर त्यांना बाहेर सोडायला आले होते. कदाचित त्यांच्या आयुष्यात पण एक असा दिवस येईल जेव्हा त्यांचं स्वतःचं कोणी आपलं पश्चाताप आणि आत्मग्लानीने भरून त्यांना आपल्या घरी घेऊन जातील. जेव्हा अनुराधाताई आपल्या मुलाबरोबर गाडीमध्ये बसल्या तेव्हा वैभवला एक फोन आला. अरे सकाळी सकाळी मला न सांगता कुठे निघून गेलास? किती वेळा फोन लावला पण तुम्ही फोनही उचलला नाही. तेव्हा वैभव म्हणाला, मी आईला परत घ्यायला आलो आहे वृद्धाश्रमात. हे काय करत आहात तुम्ही? तुम्ही आईला परत घेऊन येत आहात, पण त्यांना ठेवणार कुठे? आपल्याला तर परदेशी जायचं आहे ना. उद्याची फ्लाईट आहे. परदेशी जाण्याचा कार्यक्रम मी कधीच कॅन्सल करणार नाही. जिथून घेऊन येत आहात तिथेच परत सोडून या आईला. पल्लवी म्हणाली. त्यावर वैभव म्हणाला, अजिबात नाही. मी माझ्या आईला एकटीला सोडून सिंगापूरला जाऊच शकत नाही. तुला सिंगापूरला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मी तुला सोडायला तयार आहे. असं म्हणून वैभवने फोन कट केला आणि मनातल्या मनात एक निश्चय केला. आता कोणतीही परिस्थिती आली तरी मी माझ्या आईची साथ कधीही सोडणार नाही.